सत्यजित ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट मिस होती असं नाही वाटत तुला? सत्यजित आपल्या दोघांबद्दलचं सत्य हे तिला कधी कळणार? हे सत्य तर तिला कळायलाच हवं नाही का? सत्यजित आधी तू तिला खोटारडी समजलास, दोषी ठरवलंस, म्हणून तिच्यापासून हे सगळं लपवलंस. हा तुझा मुद्दा पटण्यासारखा आहे. पण आता तर तिला हे सांगायलाच हवं ना. म्हणजे पती म्हणून तुझं ते कर्तव्य आहे आणि पत्नी म्हणून तिचा तो हक्क आहे. हाँ बोल सत्यजित. भेटायचंय. पुन्हा प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम असल्याशिवाय माणसं डॉक्टरकडे जात नाहीत. मी MBBS डॉक्टर आहे मिस्टर मुधोळकर, सायकियाट्रिस्ट नाही आहे. मला असं वाटलं होतं सगळ्यात आधी तू माझी मैत्रीण आहेस. हो का? खरंच मला माहित नव्हतं. ये घरी ये. थँक्यू डॉक्टर. एक मिनिट. थँक्यू म्हणायच्या आधी विचार करा. मी फीज घेईन. फी ऍक्च्युली तुलाच मला द्यावी लागेल. 1 कप कॉफी. ठीक आहे बाबा, ये घरी भेटूया. हो ठीक आहे, भेटूया. काय झालं? कुणाचा फोन होता? अनघाचा. काय आहे? सकाळीच व्यवस्थित करून गेले होते मी. सतत आवरायचा ना कंटाळा आला मला. अंजली, अनघा फक्त माझी मैत्रीण आहे. तुला जसं वाटतं तसं आमच्यात काहीही नाहीये. अहो हो ठीक आहे. मी काही म्हणाले का तुम्हाला? कुठे झालीस? अहो त्या नेत्राला दुधाकडे लक्ष द्यायला लावलं होतं मी. 1 नंबरची धांदरटे, काही भरोसा नाही. ऐक. आता काय? काय नाही, सॉरी. काय कुठे? रामागडी आहे ना मी मुधोळकरांच्या घरातली. ती मीरा जाऊन बसली गावाला. मग काय, घरातली सगळी कामं करतीये नेत्रा. सामान आणायला चाललीये घरातलं. अच्छा, म्हणजे आमचं गाढव गधा मजुरी करायला निघालाय तर. नॉर्मलला आलात वाटतं आपण परत. मी नॉर्मललाच आहे. हो विसरलेच होते मी. तुमच्याशीच घरातली सगळी माणसं ॲबनॉर्मली वागतात असं वाटतं ना तुम्हाला? करेक्ट. आणि हा तुमचा दोष आहे. खरं आहे का? अगदी खरं आहे. माझा सगळ्यात पहिला दोष म्हणजे मी जन्माला आले. दुसरा दोष की गौरांच्या प्रेमात पडले. तिसरा दोष की मुधोळकरांच्या या घरात सून म्हणून आले. आणि सगळ्यात मोठा आणि महत्वाचा दोष म्हणजे मी तुझ्याशी मैत्री केली. आता इथेच बोलत उभी राहणार आहेस का जाणार पण आहेस? जातीये. ओके, बाय बाय. प्रिया, तू काय विचार केलायस? म्हणजे मी तुला जो प्लॅन सांगितला होता तुझ्या आणि दादांच्या व्हिडिओ बद्दल, त्याच्याबद्दल काय विचार केलास तू? हा विचार. हे बघ, मी तुला आधीही सांगितलंय, आता परत सांग. तुझ्या डिग्निटीला धक्का लागेल असं काहीही नसणार आहे त्या व्हिडिओमध्ये. नेत्रा बाजारात गेली, नामी संधी चालून आली. तिच्या लॅपटॉपमध्ये हॉटेल रूम मधलं सत्यजितचं आणि माझं फुटेज नक्कीच असेल. लवकरच ते फुटेज मिळवून मंजिरीपर्यंत पोचवायला पाहिजे. म्हणजे तिला कळेल सुखाची किंमत कशी चुकवावी लागते.
गौरांग, अरे प्रिया ये ना. सॉरी, कामात आहेस का? काम काय अगं, आता हे रोजच आहे. तू बोल ना. कसं चाललंय, म्हणजे किती कॉन्ट्रॅक्ट मिळाली? तसे आहेत बऱ्यापैकी. शिवाय तुझ्या लग्नाचंही आहेच की. अरे, तुझ्या मदतीला नेत्राला पण घेत जा. तशी हुशार आहे ती. नाही, तुझं सजेशन खूप छान आहे. पण काय की माझा लग्नानंतरचा अनुभव काय वेगळाच. काय? अति शहाणी आहे ती. कुबेरालाही भीक लावेल. आणि तू मला धंदा तिच्या हातात द्यायला सांगते. काय प्रिया. बरं बोल, तुझं काय काम होतं? गौरांग, मला नेत्राचा लॅपटॉप हवा होता. हो, जा ना घेऊन. म्हणजे लेटेस्ट डिझाईन्स चेक करायचे नेटवर. लग्नासाठी साड्या, शालू, म्हणजे तुमचं काम नसेल तर. हो 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 प्रिया, तू काय किती कारण देतेस. हा, मी तुला आत्ता देतो लॅपटॉप. लॅपटॉप. थँक्यू सो मच. गौरांग, मी रूम मध्ये जाऊन बघितलं तर चालेल का आरामात? बिंदास. काय त्याच्यावर नेत्रा काय फार क्रिएटिव्ह करत नाही. नुसतेच सिनेमे बघते. तू आपली तुझी कामं कर. थँक्यू सो मच. चल. मुधोळकर, बोला मग, काय प्रॉब्लेम आहे? त्या दिवशी तू ऑफिसमध्ये आली होतीस. माझ्या आणि प्रियाच्या नात्याबद्दल तू मला विचारलंस. मी तेव्हा तुला उत्तर द्यायचं टाळलं, कारण ती जागा योग्य नव्हती. मग आत्ता उत्तर देणार आहेस? पासवर्ड? काय असेल आता हिचं पासवर्ड? नेत्रा म्हणजे ना झोलर एक नंबरची. झोल असेल. शी. तिला सगळ्यात जास्त काय आवडतं? पैसा. पैसा. हे पण नाही. काय ठेवलं हिने पासवर्ड? गोव्याची लोक ना स्वतःला अति शहाणीच समजतात. गोवा. येस. व्हेरी गुड. आता किती फोल्डर आहे तिकडे? कुठल्या फोल्डर मध्ये असेल? जरूर पहा.
किस्सा आहे सगळा. माझ्याबद्दलची सगळी मतं बदलली असतील ना तर तितकासा चांगला माणूस नसेल वाटत मी तुला आता, हो ना? नाही म्हणजे असं नाहीये. ह्या अशा गोष्टीमुळे माझं कोणाविषयीचं मत बदलत नसतं. मला ना जजमेंटल व्हायला नाही आवडत सत्यजित. माणसाचा कोणाशी काय संबंध आहे यावर एखाद्या माणसाला जज करावं असं मला अजिबात वाटत नाही. इनफॅक्ट मला तुझ्या या प्रामाणिकपणाचं खूप कौतुक वाटतंय, सिरियसली. म्हणजे तू हे असं सगळं माझ्यासमोर कन्फेस करतोयस त्याचं. पण एक मैत्रीचा सल्ला देऊ. मंजिरीला यातलं काहीच सांगू नकोस. का? ती नाही समजून घेऊ शकणार. नाही अनघा, मंजिरी खूप समजूतदार आहे. ती ती खूप मोठ्या मनाची आहे. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तिला ती घेईल समजून. आता जसं तू समजून घेतेस तसं तीही समजून घेईल. नाही नाही नाही, इथेच गल्लत करतोयस तू. तुझं आणि माझं नातं वेगळं आहे. मंजिरीचं आणि तुझं नातं वेगळं आहे. तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि म्हणूनच ती समजून घेऊ शकणार नाही. हे बघ, मी तुझी मैत्रीण आहे, त्यामुळे मी तटस्थपणे हे सगळं समजून घेऊ शकले. बरोबर? कारण आपल्या नात्याची परिमाणं वेगळी आहेत. आपल्या नात्यातल्या मर्यादा वेगळ्या आहेत. पण मी तुझी बायको असते ना, तर मी हे सगळं कधीच समजून घेऊ शकले नसते. म्हणजे ते शक्यच झालं नसतं माझ्याच्याने. विचार कर, आजपर्यंत तू संशय घेणाऱ्याच्या भूमिकेत होतास. मंजिरी विक्टिम होती आजपर्यंत. पण ती विक्टिम होती म्हणजे या बाबतीतही समजूतदार असेलच असं काही कंपल्सरी नाहीये ना. नाही पण अनघा, कुठलंही खोटं जास्त काळ लपून राहू शकत नाही. आता आमचंच घे ना. मंजिरीने एक क्षुल्लक गोष्ट माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला होता की माझ्या कोटाला जे चिखलाचे डाग लावले होते ती मुलगी ती स्वतः होती. पण मला ते कळलंच आणि तीच या सगळ्या महाभारताची सुरुवात होती. हे साधंसं खोटं आणि तू लपवतोयस ती गोष्ट, यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे कळतंय तुला? कोटावर डाग लावणं आणि चारित्र्यावर डाग असणं यातलं अंतर समजतंय ना तुला? तुला कळलं कारण आशिषने तुला हे सगळं सांगितलं. प्रिया थोडंच मंजिरीला स्वतःहून सगळं सांगायला जाणार आहे. आता फक्त हे फुटेज एकदा मंजिरीने पाहिलं की सत्यजित मंजिरीच्या प्रेमाचा डोलारा खाडकन जमिनीवर कोसळेल. मग सगळं माझ्या मनासारखं घडणार.
सुहास, मी इथे आल्याचं तुला आवडलं नसेलच, पण यावं लागलं. शालिनी मावशींनी बोलवलं म्हणून. सुहास असं वाकड्यात शिरून बोलायला काय झालं? संगतीचा परिणाम, दुसरं काय. सुहास, माझ्या रूम मध्ये चल, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. पण मला बोलायचं नाहीये प्रिया. सुहास प्लीज, मी रिक्वेस्ट करते. रिक्वेस्ट? मी तुझी रिक्वेस्ट ऐकावी अशी इच्छा आहे का तुझी? पण प्रिया, मी तुझा होणारा नवरा आहे, झालेलो नाहीये. सुहास सर, एनिवे, तू तुझ्या निर्णयाबद्दल शालिनी मावशींना काही सांगितलेलं दिसत नाहीयेस. म्हणजे त्या माझ्याशी फोनवर ज्या पद्धतीने बोलत होत्या त्यावरून मला असं वाटलं. मला तुझ्याशी त्याबद्दलच बोलायचंय. तू प्लीज माझ्या बरोबर रूम मध्ये चल. इथे हॉलमध्ये नाही बोलता येणार. का? का मी काय यावं तू सांगतेस म्हणून फक्त? सुहास, तुला जर असं वाटत असेल की माझी बाजू फक्त एकदा ऐकून घ्यावी आणि मग काय ते ठरवावं, तर प्लीज माझ्या बरोबर चल. प्लीज. काही बोलणार आहेस का असंच शांतपणे बसण्यासाठी बोलवलेस इथे? तू जर शांतपणे ऐकणार असशील तर बोलणार आहे. मी शांतच आहे नेहमीप्रमाणे. सुहास, त्या दिवशी माझं चुकलं. पण काय झालं माहितीये, मी त्या मैत्रिणीकडे गेले होते ना, तिथे मी तिला माझं लग्न ठरलंय ही बातमी दिली. इतकी छान आनंदाची बातमी दिल्यानंतर तिने मुद्दामून सत्यजितचा विषय काढला. मला म्हणाली, तुझं लग्न ठरलंय म्हणजे त्याचा डिवोर्स झाला असेल नाही का? हे ऐकल्यानंतर मला एवढा राग आला, माझं डोकं फिरलं. मी तिच्याशी भांडले आणि तिकडनं तडक निघाले. आणि त्या सगळ्याचं फ्रस्ट्रेशन तुझ्यावर निघालं. अजून काही? अजून काही नाही, एवढंच घडलं. मग यात चिडण्यासारखं एवढं काय आहे? चिडण्यासारखं काय होतं म्हणजे? तिने मुद्दामून सत्यजितचा विषय काढला तर मला राग नाही येणार का? तुझ्या मैत्रिणीने भाऊजींचा विषय काढला म्हणून तू चिडलीस? हो. तुला माहितीये सुहास, माझं नाव त्याच्याशी जोडलं गेल्यावर मला चीड येते. काय येते? हे तू मला विचारतोयस? तुला सगळी कारण माहिती आहेत. माहितीये ना. हेच ना की सत्यजित भाऊजी तुझ्या मागे लागले होते. तूच सांगितलं होतंस. पण प्रिया, तुझ्या मैत्रिणीला सुद्धा तूच हे सांगितलं असणार नाही का? हो, मी तिला सांगितलं होतं, पण एक मैत्रीण म्हणून शेअर केलं होतं. चुकलं माझं. पण आता या चुकीची शिक्षा मी किती काळ भोगायची? आणि ती कोण आहे मला शिक्षा देणारी? बरोबर आहे. ही कोणीच नाहीये.
पण तरीही तू तिला महत्व देतेस आणि आपलं रिलेशन स्पॉइल करतेस प्रिया. कोणाच्या बोलण्याला महत्व द्यायचं आणि कोणाच्या नाही हे तुला ठरवावंच लागेल ना प्रिया. आणि खरं सांगू, मला तू जी कारणं देतेस ती पटत नाहीयेत. सुहास, माझं चुकलंय, मी मान्य करतेय. प्लीज फॉरगिव्ह मी. I'm sorry, Shona. I'm really very sorry.